आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। संविधान बचाव मेळाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। लोकशाही टिकवण्यासाठी एकजुटीचे आवाहन। अंबेजोगाई परळी वैजनाथ येथे 2 फेब्रुवारी 2026 रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीने संविधान बचाव मेळावा घेण्यात आला। मुक्ताई लॉन्स येथे रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय घाटे उपस्थित होते। भारताच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आज शहरात संविधान बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून संविधानाच्या संरक्षणाची शपथ घेतली। या मेळाव्याचे उद्घाटन महापुरुषांच्या प्रतिमा ठेवून पूजन करण्यात आले। यावेळी बोलताना मुख्य वक्त्यांनी संविधानामुळे मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे महत्त्व विशद केले आणि सध्याच्या परिस्थितीत संविधान वाचवणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले। भारताच्या लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी आणि संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी आज शहरात संविधान बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्यात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून संविधानाच्या संरक्षणाची शपथ घेतली। स्थानिक मैदानावर पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत आणि मान्यवरांच्या हस्ते संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून करण्यात आले। यावेळी बोलताना मुख्य वक्त्यांनी संविधानामुळे मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे महत्त्व विशद केले आणि सध्याच्या परिस्थितीत संविधान वाचविणे ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले। नागरिकांनी केवळ हक्कांचीच नव्हे तर कर्तव्याचीही जाणीव ठेवावी असा सूर मेळाव्यात उमटला। मेळाव्यात महिलांचा आणि युवकांचा मोठा सहभाग होता। रिपब्लिकन बहुजन सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष अनिलजी सावंत, बीड जिल्हा युवा अध्यक्ष दयानंदजी लांडगे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, बीड जिल्हा सचिव राजेंद्र इंगळे, तालुका युवा अध्यक्ष रिपब्लिकन बहुजन, तालुका युवा अध्यक्ष रिपब्लिकन बहुजन सेना अंबेजोगाई सादिक शेख, परळी तालुका अध्यक्ष हरिभाऊ घाडगे, मधुकर गांगणे, तालुका उपाध्यक्ष संदीप गोदाम या मेळाव्याचे आयोजन केले। प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजयजी घाटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन बहुजन सेनेचे राजरत्न गायकवाड, प्रमुख उपस्थिती सुरेश मिसाळ, राहुल कसारे, गौतम आदमाने, प्रशांत रोडे तसेच इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्वांचे आभार मानले। हा मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम।